नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज या ठिकाणी मी आहे खरबूजच्या प्लॉटमध्ये. तर याच्यामध्ये आपण आता सध्या कुठल्या कंडिशनला प्लॉट आहे, आता म्हणजे कुठलं वॉटर सोल्युबल खत सुरू आहे, याच्यामध्ये कुठला स्प्रे केला आहे, म्हणजे कंडिशन कुठल्या कंडिशनला प्लॉट आहे. तर या ठिकाणी मी आज तुम्हाला सर्व सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. मित्रांनो, या ठिकाणी प्लॉटला जवळपास आज 65 दिवस कंप्लीट झाले. तर कारण थंडीमुळे थोडा टायमिंग घेतला आहे प्लॉटनी. तर याच्यामध्ये आपण सध्या जे काय वॉटर सोल्युबल सोडतोय, तर याच्यामध्ये आपण 13-0-45 या ठिकाणी सोडतोय याच्यामध्ये. कारण सध्या साईजचा पिरियड सुरू आहे त्याचा. याच्या अगोदर आपण 13-40-13 दिलं तर सेटिंगच्या अवस्थेमध्ये, आणि आता सेटिंग वगैरे एकदम फुल झालेली आहे ते प्लॉटची. आणि ग्रॅनरी वेळ टिकून ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट पण याच्यामध्ये दिलेलं आहे. एकरी 5-6 किलोच्या हिशोबानं आपण मॅग्नेशियम सल्फेट प्लॉटला दिलं आहे. तर सध्या मी तुम्हाला फळांचा साईज या ठिकाणी दाखवतो आहे, सध्या कुठल्या कंडिशनला आहे प्लॉट वगैरे. तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही, सध्या ह्या साईजमध्ये आहे प्लॉट आपला. या ठिकाणी पाहू शकता सेटिंग पण, सेटिंग एकदम मस्त झालेली आहे. आणि हे जे आजू सापळा ह्याच्यात पण माश्या पडल्या त्या ट्रॅपमध्ये सेटिंग. तर प्लॉट आपला विजेचा आहे आणि त्या साईडला लायलपूर पण आपण लावलेलं आहे, दोन्ही पण केलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण प्लॉट 4 एकरचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीपासून याचं नियोजन, पाण्याचं मॅनेजमेंट वगैरे एकदम व्यवस्थित केल्यामुळं प्लॉटची ग्रोथ वगैरे एकदम व्यवस्थित झालेली आहे. सेटिंगच्या पिरियडमध्ये कॅल्शियम बोरॉन असो, वरतून स्प्रे असो, हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली केल्यामुळं या ठिकाणी प्लॉट एकदम सध्या व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. आता सध्या ह्या पिरियडमध्ये म्हणजे ज्या टायमिंगला वेलांचा गर्दा होतो, तर या ठिकाणी जास्त अटॅक भुरी दावणीचा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये पण स्प्रे, त्याला जे स्प्रे लागत आहे तर त्या ठिकाणी आपण ते घेतलेले आहेत. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून जे काही व्हिडिओ नवीन आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.